सुखावले पातालोचन सुखावले आता रुटी पुढे ऐसाची पुरा है आता रुटी पुढे ऐसाची पुरा है आता रुटी पुढे ऐसाची पुरा है तुम्ही तुझं पाहे पांडुरंगा तुम्ही तुझं पाहे पांडुरंगा तुम्ही तुझं पाहे पांडुरंगा तुम्ही तुझं पाहे पांडुरंगा आता तुझी पुढे ऐसाची तुरा है आता तुझी पुढे ऐसाची तुरा है आता तुझी पुढे ऐसाची तुरा है तुका म्हणे आम्ही मागावे लढीवाळी तुका म्हणे आम्ही मागावे लढीवाळी पुरवावी आळी माय बापे पुरवावी आळी माय बापे. त्यामुळे अतिशय सुंदर असा हा योगायोग जुळून आला आहे आणि कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही दलाडीने व्हावी लागते आणि ती दलाडी तानाजीराव एकोंडे यांनी देखील दाखवलेली आहे. त्यामुळे आता मी जगद्गुरू तुकोबांच्या चरित्राचे अभ्यासक हरिभक्त परायण अशोक महाराज गोरे हे या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करणार आहे. अशोक महाराज गोरे यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आदरणीय व्यासपीठ जवळदार आजच्या कार्यक्रमाची सन्मानमूर्ती आदरणीय नंदकुमार मोरडे आबा, आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय तुकाराम पाटील, तसेच ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे ते शब्दधन चे संस्थापक अध्यक्ष सुरेश कंक आणि या तिन्ही प्रमुखांचे सहयोगी असलेले इथे उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यरत्न साहित्यरथी महारथी आणि साहित्यप्रेमी बंधू भगिनी. शब्दधन काव्यमंच आयोजित चला जाऊया ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी या कार्यक्रमांतर्गत आपल्या पिंपरी चिंचवडचे एक भूषण असलेले मुरडे आबा, ज्यांना आपण साहित्यातील शब्दप्रभू या नावाने ओळखतो, अशा शब्दप्रभूंच्या दर्जेदार आणि समृद्ध साहित्य सेवेचा सन्मान करण्यासाठी आज आपण त्यांच्या घरी आलेलो आहोत. कारण जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. या तुकोबारायांच्या वचनाप्रमाणे आजपर्यंत शब्दांच्या देवता असलेल्या साहित्यिकांच्या घरी जाऊन त्यांचा यथोचित सन्मान आपल्या शब्दधन संस्थेने केला आहे. त्या साहित्यिकांच्या यादीमध्ये आज मोरडे आबा हेही एक साहित्यरत्न बोलले गेले आहे. शब्दधन आणि दिलासा संस्था ह्या दोन्ही संस्था गेल्या 25 वर्षापासून विविध साहित्यिक उपक्रम आणि साहित्य विकसित करण्याचे मोठे काम करीत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आरोग्यवर्धक संदेश देणारे, स्वच्छतेचा संदेश देणारे, सुरक्षेचा संदेश देणारे, अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देणारे, पर्यावरण संतुलनाचा संदेश देणारे, पाणी बचतीचा संदेश देणारे, त्याचबरोबर निसर्ग सानिध्याचा आनंद घेणारे असे विविध ऐतिहासिक कवी संमेलने आणि पथनाट्ये घेऊन शब्दधन आणि दिलासा या दोन्ही संस्था साहित्य संवर्धनाची, साहित्य निर्मितीची आणि जनजागृतीची यशस्वी चळवळ चालवत आहेत. अलीकडेच आपल्या मानच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन हा एक नवीन प्रयोग संस्थेने सुरू केला आहे. त्यामध्ये प्रमुख पाहुणे, शुभ हस्ते आणि अध्यक्ष हे विद्यार्थीच होते. आणि ज्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं ते आपल्याला आज हजर आहेत. काही नाव कल्पनाताई बंब यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आपण शाळेत विद्यार्थ्यांच्या हस्ते केला. त्याचप्रमाणे त्याआधी सुरेश कंक यांच्या कृष्णार्पण या पुस्तकाचे प्रकाशन देहूच्या इंद्रायणी डोहात होडीत बसून कोणाही पाहुण्याशिवाय
आणि सर्व उपस्थितांच्या हस्ते हे प्रकाशन झालेलं आहे. ह्या कंकांच्या डोक्यातील आगळ्या वेगळ्या संकल्पना आहेत. त्याचप्रमाणे दिलासा व्हॉट्सअप समूहावर लेखन चळवळ म्हणून गेल्या 6 वर्षापासून वार्षिक साप्ताहिक लेखन उपक्रम चालू आहे. त्यातून अनेक लेखकांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत, अनेकांची प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. अशा वेगवेगळ्या अनोख्या साहित्यिक उपक्रमांमधून लेखक कवी घडविण्याचे, समृद्ध साहित्य निर्माण करण्याचे आणि सर्वांच्या साहित्याचा पुन्हा आदर सन्मान करण्याचे काम शब्दधन आणि दिलासा संस्था करत आहे. म्हणूनच आपल्या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे की शब्दाची आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. या तुकोबारायांच्या वचनाप्रमाणे शब्दधन आणि दिलासा संस्था जनलोकात शब्दधन रूपी प्रेमानंद वाटण्याचे, पेरण्याचे आणि ते जोपासण्याचे काम हिरिरीने करत आहे आणि यापुढेही ते काम अखंड चालू राहील यात शंका नाही. एवढंच सांगून माझं थोडक्यात प्रास्ताविक संपवतो. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, वासुदेव हरी. धरुनिया आणि शब्दधन काव्यमंच किंवा दिलासा संस्था या साहित्यिक संस्थांचं कार्य अगदी नेमकं असंच आहे. म्हणजे साहित्य चळवळीतले कुठलेही जे आयाम असतात तर ते सर्व साहित्यिकांपर्यंत, लेखकांपर्यंत अगदी सक्रियपणे, सक्षमपणे पोहोचवण्याचं काम ही संस्था करत आहे आणि हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. त्यानंतर अतिथी देवो भव या तैत्तरीय उपनिषदातील वचनानुसार आपण आपल्या आजच्या अध्यक्षांचा सत्कार करणार आहोत. पिंपरी चिंचवड या उद्योगनगरीला आपली कर्मभूमी मानून अर्धशतकाहून जास्त काळ ज्यांनी साहित्य निर्मिती केली अशा प्राध्यापक तुकाराम पाटील सर यांना पिंपरी चिंचवडच्या साहित्य विश्वाचे विश्वाचार्य असं म्हणावं लागेल. कारण कथा, कविता, बालसाहित्य, प्रौढ प्रबोधनात्मक साहित्य, ललित, वैचारिक, समीक्षा, नाट्य, आत्मचरित्र असे साहित्याचे सर्व प्रकार पाटील सरांनी यशस्वीरित्या हाताळलेले आहेत. व्यासपीठ, रंगमंच, आकाशवाणी, दूरदर्शन या सर्व माध्यमातील वाचक, रसिक आणि श्रोत्यांपर्यंत पाटील सरांचं साहित्य पोहोचलं आहे. त्यांच्या सुमारे 40 साहित्य कृतींना वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलेला आहे. आज आदरणीय प्राध्यापक तुकाराम पाटील सर यांचा सत्कार ज्येष्ठ कवी आय.के. शेख यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. कुंडलिका वरदे वारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. खूप मोठं व्यक्तिमत्व आहेत आबा. जास्त मला काही शब्द सुचत नाहीये. धन्यवाद. आपणास शुभेच्छा. सर्वात ज्येष्ठ साहित्यिकांच्या जाऊ घरी यात जो मुरडे सरांचा सन्मान करा यथायोग्यच आहे. खरं तर त्याबद्दल मी मुरडे सरांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभारही मानतो. मराठीमध्ये साहित्य संपदा म्हणजे शब्द संपदा एवढी प्रगल्भ आणि समृद्ध आहे. त्या शब्दांचा दस्तऐवज वाचल्यानंतर त्याची आपल्याला पूर्ण प्रचिती येते. जर कुणी या दस्तऐवज शब्दांचा हे पुस्तक जर वाचलं तर त्यात नक्की जाणवेल आपल्याला की शब्द काय आहेत, शब्दांची प्रतिभा काय आहे, शब्दांची त्यामागे असणारी काय कल्पना आहे हे तुम्हाला ते दस्तऐवज शब्दांचा वाचल्यानंतर आम्ही. पिंपरी चिंचवडमधली कुठलीही अशी संस्था नाही की ज्यात मुरडे सरांचा वावर नाही. त्यामुळे खरोखर त्यांचा उत्साह, ऊर्जा बघाशी बोललं दोघं तिथे मॅडम की खरोखर वाखाणण्याजोग आहे. धन्यवाद सर. थँक्यू. तुम्ही आलो, खूप छान होतं. हॅव अ नाईस डे. थँक्यू. पहिल्यांदा त्यांच्या एका पुस्तकाच्या प्रकाशनाला मी गेलो आणि त्यांचे 2 पुस्तकं मी घेतले. पुस्तकं वाचल्यानंतर त्यांच्या शब्दांची उंची मला कळली. त्याच्या आधी खूप साहित्य वाचलेलं असलं तरी मला यांचं जे पुस्तकातनं जे वाचत होतो त्यातनं मला परत ते वाचायला लागत होतं. म्हणजे एक वाक्य वाचल्यानंतर मला समजून घ्यायला लागत होतं ते. कल्पना करा आपण की शब्दांची उंची किती मोठी आहे. हा कार्यक्रम बहुतेक या प्रत्येक कार्यक्रमाला मी हजर असतो, कारण पिंपरी चिंचवडमधील किंवा इतर परिसरातील चांगल्या साहित्यिकांच्या घरी जाण्याचा योग येतो
आणि त्यांच्याबद्दलचा परिपूर्ण माहिती आपल्याला होते. मुरडे आबांना मी बऱ्याच वेळा पाहिले, पण त्यांच्याबद्दलची जी सखोल माहिती आहे ती मात्र या ठिकाणी प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळाली. आणि एक पिंपरी चिंचवडसारख्या साहित्यिक नगरीत संतांच्या सहवासात असणाऱ्या अशा या मुरडे आबा यांना मी पुढील भावी आयुष्यासाठी दीर्घायुष्य त्यांना मिळावं अशी परमेश्वरचरणी विनंती करतो आणि त्यांचे असे सन्मान वेळोवेळी होत जावं. मुरडे काका किती माराय तुम्हाला हाका. तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी मी फोन केला रात्री 9:02 रिंग वाजवून थांबली. मीही फोन ठेवला. म्हटलं जाऊ दे, असतील गडबडीत केक कापून बसले असतील नातवंडांना. त्यानंतर चला जाऊया ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी. तुम्ही पत्रिका ग्रुपवर पाहिली. म्हटलं चला, चांगला योग आलाय. वाचून खूप आनंद झाला. काका तुम्हाला दुहेरी शुभेच्छा. वाढदिवस आणि ज्येष्ठ साहित्यिक शब्दधन काव्य मंच आणि दिलासा परिवारातर्फे भरभरून शुभेच्छा. असेच आनंदी उत्साही निरोगी नेहमी हसत राहा. उदंड आयुष्य लाभो ही आम्हा सर्वांची सदिच्छा. मुरडे सरांच्या या कार्यक्रमाला शब्दधन काव्य मंचातर्फे त्यांना जो पुरस्कार देण्यात आलेला आहे, या कार्यक्रमाला मला उपस्थित राहण्याचं भाग्य मिळालं. त्यांनी मला आवर्जून सांगितलं, त्याबद्दल मी खरोखरच त्यांचा मनापासून आभारी आहे. या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये गेल्या 3-4 वर्षापासून आमचा जो परिचय झालेला आहे, त्यामध्ये मुरडे सर जे काही मला उमगले ते म्हणजे अतिशय सच्चा माणूस आणि सर्वांना मदत करणारा माणूस. ते ज्येष्ठ साहित्यिक आहेत, खूप छान लिहितात. ते त्यांच्यासारखं लिहिणं आमच्यासारख्या नवीन साहित्यिकाला तर ते जमणार नाही, इतकं सुंदर ते लिहितात. त्याबद्दल आणि इथून पुढच्या भविष्यामध्ये त्यांचं साहित्य असंच भरभराटीला जाऊ आणि त्यांची तब्येत अत्यंत चांगली राहू एवढ्या मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद देतो. मुरडे आबांना मी खूप दीर्घायुष्य चिंतिते आणि त्यांच्या हातून त्यांचा साहित्याचा प्रवास असाच कायम होत राहो आणि आम्हाला नवीन नवीन पुस्तकं वाचायला मिळत. शब्दांचा दस्तऐवज तो अजून जास्त उलगडत जावो, त्याच्या भरपूर प्रती निघत. खूप छान आहे, संदर्भ म्हणून सुद्धा ते पुस्तक खूप छान आहे. मी बऱ्याचदा वापरत असते निबंधात वगैरे, मला त्याचा उपयोग होतो. मी हे आवर्जून सांगते आणि छान आहे पुस्तक. आणि असेच नवनवीन तुमच्या हातून साहित्याची निर्मिती हो आणि शारदेच्या दरबारी ते रुजू हो ही मी आम्हा सर्व सारस्वतांकडून एक इच्छा व्यक्त करते आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. आबा खूप धन्यवाद. सगळ्यांना शुभेच्छा देते. सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत आपले, त्याच्यामुळे सगळ्यांचेच ऋणी राहणं मी पसंत करते. मुरडे सर हे तुम्हाला साहित्यिक म्हणून परिचित आहेत, पण माझी पणजी आजी होती, तिच्याकडे मुरडे सरांची माझी नातं आहे. आजोळकडनं माझ्या आजीकडनं त्यांचं माझं नातं निघालं. ते पण एकदा कार्यक्रमाहून निघत असताना बोलता बोलता सहज म्हणले मी पुण्यामध्ये शिकायला होतो. तर मी म्हणलं कुठे वगैरे, तर ते आमच्या पणजी आजी होत्या, त्यांच्याकडे ते होते. आणि अशा प्रकारचं इतकं जुनं नातं निघाल्यानंतर मला ओढ निर्माण झाली. बाहेरची ओढ नेहमीच असते, ती संपतच नाही. आणि मुरडे सरांच्या कार्यक्रमाला मी नेहमी येते. मी सगळ्यांच्याच कार्यक्रमाला येते, पण मुरडे सरांच्या आवर्जून येते, कारण माहेर हे माणसाचं हृदयातलं अतिशय सोन्यासारखा जपलेला कप्पा असतो. म्हणून मी त्यांना प्रभूचरणी इच्छा करते की त्यांना खूप उदंड आयुष्य द्यावं आणि माझ्या अंतापर्यंत माझं माहेर राहू हीच सदिच्छा. सकारात्मकता, उत्साह, आनंद, ऊर्जा आणि समाधान म्हणजे आभार. हे माझं मत नाही, हे मी अनुभवलेली गोष्ट आहे. त्यांच्यावरती एक छोटी रचना जी 75 निमित्त मी केली ती पुन्हा उद्धृत करतो. उत्साहाचा महामेरू, सर्व साहित्यिकांची आधारू, सकारात्मक तारू, नंदकुमार माझे. शब्द धनाने विपुल, नात्याना सदा जपतील, दुसऱ्यासाठी झटतील, नंदकुमार माझे. हॅपी थॉट्सचा हॅपीनेस, चिंचवडची शुभवेश, जिंकत जाती काव्यरेश, नंदकुमार माझे. आता साहित्यिकांच्या घरी गोळा मंडळी सारी, प्रत्येकाशी दोस्ती यारी, नंदकुमार माझे. निरामय आरोग्याने राहतील, उत्तम यश कीर्ती मिळवतील, जीवन समृद्धीत नांदतील, नंदकुमार माझे. आबा खूप 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 शुभेच्छा. हा तर नंदकुमार अवखळ फार, भयंकर अवखळ. प्रत्येक कार्यक्रमाला काहीतरी सुधारणा करणार. अवखळ नाही आहे, अवखळ. चिंचवड नगरीचा हा चित्त चोर आहे. किती जवळ घ्या माहिती. बरं, चिंचवड नगरीचा चित्त चोर. प्रत्येकाला वाटतं का आपल्या कार्यक्रमाला मुरड्यांनी यावं,
ते बोलतो होतं खूप छान होतं. प्रत्येक कार्यक्रमाला सगळे कितीही लोक असतो शांत असत प्रतिदिन सगळ्यांना समजेल असं. आपण तिथं तर म्हटलं अरे हे तर मुरडे आबा, सगळ्यांना माहिती हे तर मुरडे आबा उगवत्या सूर्याचे आभा, असे मुरडे आबा. हे असे भगवंत म्हणू का हनुमंत म्हणू, त्या हनुमंत हनुमान काम करतात, सगळ्यांची सेवा करतात. हे असे भगवंत म्हणू का हनुमंत, हे तर चिंचोळगावचे संत, चिंचोळगावचे संत, बोलणे ही गंगेचे धार. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की एक शब्दप्रभूंना शब्दधनाकडनं हे साहित्यिक लोकांचं धन बोलून एक आपण त्यांचा जो सन्मान केलेला आहे हा अतिशय योग्य आहे. आणि असेच त्यांचे जे सत्कार आहेत, सन्मान आहेत, ते नेहमी वरचेवर होत राहोत आणि आम्ही त्याला उपस्थित राहू एवढंच सांगते. आणि मुरडेआबांना मनापासून खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. आणि असंच हसमुख आणि केव्हाही फोन केला तरी वा 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 बोला, हे जे हसून हे असतं की ते तुम्हाला एक ऊर्जा देणारं आपोआपच शब्द असतात. बाकी काही बोललं नाही तेवढं ऐकण्यासाठी सुद्धा फोन झाला तरी खूप असतं. आणि तशा बघायला गेलं तर त्यांच्याबरोबरच्या आठवणी खूप म्हणजे खूप आहेत, पण आता सध्या एवढंच. आणि त्यांच्यामुळेच खरं तर वर्षानंद निघाला आणि तो आनंद आयुष्यभर राहणार आहे. या सोहळ्यामध्ये आयुष्यभर ज्यांनी शब्दांची पालखी आपल्या खांद्यावर वागवली असे शब्द पंढरीच्या वारकऱ्याकडून एका शब्दप्रभूचा सन्मान आपल्या सर्वांच्या साक्षीने झालेला आहे. ही खरोखर एक आनंदाची गोष्ट आहे. शब्दांचं धन जोपासणारी ही संस्था शब्दधन आणि आमचे मित्र सुरेश कंक यांच्या अतिशय सुपीक अशा डोक्यामधून ही आयडिया खऱ्या अर्थाने आली आणि जवळजवळ बऱ्याचशा ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान या संस्थेच्या माध्यमातून झालेला आहे. खरं म्हणजे शब्दांचं धन या शहरामध्ये रुजवण्यामध्ये ज्या ज्या व्यक्तींचा मोठा सहभाग आहे त्यामध्ये सुरेशजी कंक यांचं नाव आदराने घ्यावं लागेल. आणि खरं म्हणजे सुरेश कंक बाकी लोक ज्येष्ठ होत आहेत ते वय वाढता वाढता तरुण होत चाललेले आहेत. मला म्हणजे सुरेश कंक अतिशय तरुण या ठिकाणी दिसत आहेत, त्यांचं रूप बदललेलं आहे. आणि खरं म्हणजे मुरडे आबांबद्दल बऱ्याचशा गोष्टी सांगता येतील. शब्दांची पूजा त्यांनी आयुष्यभर केलेली आहे आणि त्यांचा अमृत महोत्सवी सन्मान जो गेल्या वर्षी झालेला होता, मला वाटतं 4 एप्रिल तुमची जन्मतारीख आहे. त्यांची जन्मतारीख माझ्या लक्षात राहण्याचं पण तितकंच मोठं कारण आहे, कारण त्याच दिवशी माझ्या कन्येचा सुद्धा वाढदिवस आहे 4 एप्रिल. आणि 4 एप्रिलला जे मानपत्र लिहिलेलं होतं त्या मानपत्राच्या काही गोष्टी ज्ञात झाल्या. खरं असणारा कवी असणारा आणि त्यावर प्रभुत्व असणारे असं हे व्यक्तिमत्व आहे. वैखरीची वाटचाल चालत असताना त्यांनी काही ठिकाणी वक्ता म्हणून सुद्धा आपली हजेरी लावलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांमधील एक आदरणीय असं व्यक्तिमत्व आपणा सर्वांच्या समोर उभं राहताना एक भाऊक असा ती अनुभूती येत आहे. खरं तर हा कार्यक्रम मी गेली 2 वर्ष टाळत होतो, कारण इतक्या शब्दांच्या आणि आपल्या भावनांची कंपनं जी या आशीर्वाद किंबहुना सदिच्छांच्या रूपानं माझ्यावरती आता वर्षाव करत आहेत. आता हा वर्षाव आपल्याला कितवत पेलवेल ही मला शंका वाटत होती, म्हणून मी हा कार्यक्रम लांबवत होतो. आता नाही, पुढच्या महिन्यात नको आता नको असं अनेक कारणं सांगून मी करत होतो. परंतु ते कंकसर आहेत, त्यामुळे त्यांनी काही पिच्छा सोडला नाही. आणि आजचा हा अर्थात माझ्यासाठी अतिशय सुवर्ण दिवस आहे. हा सुवर्ण दिवस मी जपत राहीन. मला सर्वांनी सांगितल्याप्रमाणे मला 100 पूर्ण करायची आहे आणि ती पण आपल्या सर्वांच्या साथीत. खरंच हे या ठिकाणी असणारी सारी व्यक्तिमत्व ही माझ्यासाठी गुरुतुल्य, देवतुल्य, ईश्वरतुल्य आहे. एकेका वाक्यात कमीत कमी 5 ते 7 लोकांना घेण्याचा मी प्रयत्न केला आहे. हे ज्ञानगंगेचे तीर्थ आहे. हे
ज्ञानगंगेची तीर्थ आहे, हा उपक्रमांचा सागर आहे. हे ज्ञानगंगेची तीर्थ आहे, हा उपक्रमांचा सागर आहे, हा जिव्हाळ्याचा साक्षात्कार आहे, हा जिव्हाळ्याचा साक्षात्कार आहे. या उमलत्या बकुळ फुलाच्या सुगंधाला माझा सलाम. या सर्वांनी, यातल्या अनेकांनी भक्तीच्या सन्मार्गाचा अवलंब केलेला आहे. हा किंबहुना इथला प्रत्येक जण साधनेचा अखंड तेवत असलेला नंदादीप आहे. साहित्य सुगंधाची अनुभूती देणारी कस्तुरी आपणा प्रत्येकाच्या किंबहुना अनेकांच्या बोटामध्ये वास्तव्य करून आहे. आणि तो सुगंध पिंपरी चिंचवडच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंबहुना अनेक ठिकाणी हा दरवळतो आहे. आपल्या कांबळे सरांचं तर मॉरिशसमध्ये त्यांच्या पुस्तकाचं त्याच्यावर काही लिखाण होत आहे. अशी आपणाकडे सारी मंडळी आहेत, वेगवेगळे विषय हाताळणारी मंडळी आहेत, पर्यावरण हाताळणारी मंडळी आहेत. किंबहुना किती भक्ती मार्गाचा तर अक्षरशः हे जोशी साहेबांच्याकडनं किती गोष्टी येत असतात. हे सारं अनुभवताना या सर्वांच्याकडनं होत असलेलं त्या मंदिरावरचा जो कळस आहे, त्या भक्ती मंदिराच्या कळसाचं तृप्त मनानं आपणा सर्वांना दर्शन होतं. समाजातल्या थोर विचारवंतांची निवड करून त्यांचा यथोचित गौरव करण्याचा जो त्यांचा मानस असतो तो सर्वश्रेष्ठ दर्जाचा आहे. आणि म्हणून पहिल्यांदा त्याला सलाम. मी फार काही बोलणार नाही, कारण आम्हा दोघांचं जे बोलणं आहे ते वेगळ्या पद्धतीचं आहे. जगासमोर कोणत्याही गोष्टीची चर्चा न करता ते आत्मसात कशी करता येईल याच्याबद्दलची मांडणी आणि याच्याबद्दलची विचारासाठी आम्ही नेहमीच पेरत आलो आहोत. तुकाराम महाराजांनी काय केलं, ज्ञानेश्वरांनी काय केलं, देवधर्माने आमच्यासाठी काय केलं, वगैरे सगळ्या मागे आम्ही पाठ केलेले आहेत. आम्ही पहिल्यापासून त्यातच आहोत. जेव्हा हे सगळा अभ्यास करून आमची मनं तयार झाली तेव्हा आम्ही काय केलं हा आमच्या समोरचा पुढावा आहे. आम्ही अनेकांना सादर केलं, मी हे करतो, मी ते करतो, मला या गोष्टीची आवड आहे, मला त्या गोष्टीची आवड आहे, सगळ्याच गोष्टींची आवड आहे. पण त्याबरोबर काही चुकाही आपण केलेला आहे हे मात्र आपण निश्चितपणे विसरून जातो. तुकाराम पाठ केला, ज्ञानेश्वर आत्मसात केला, आणि जर त्यांची प्रबोधनं आपल्याला पाठ असून आपण ती आपल्या वावरात किंवा आपल्या वापरात आणत नसू तर त्याला काही. आणि म्हणून शब्दप्रभूने शब्दांच्या माध्यमातून समाजाला वेठीस धरलं पाहिजे असं माझं मत. कारण काय, जाणकार सगळेच नसतात, कार्य करणारे सगळेच विशिष्ट ध्येयाने कार्यान्वित झालेले असतात. प्रत्येक कार्याच्या पाठीमागे कोणता ना कोणता तरी एक स्वार्थ असतो. तिथं म्हणणार नाही, स्वार्थ असतो. मला कोणीतरी व्याख्याता म्हणावं, मला कोणीतरी लेखक म्हणावं, मला कोणीतरी समाजसेवक म्हणावं, मला कोणीतरी पुढारी म्हणावं, याच भावनेच्या माध्यमातून आपण काम करत राहतो आणि त्याच अपेक्षेने आपली पावलं टाकत असतो आणि हे आपलं चरित्र घडत असतं. पण इथे कुठेतरी समाजाशी जोडून घेण्याची समन्वयक दृष्टी असणं आवश्यक असतं आणि ही समन्वयक दृष्टी ज्याला प्राप्त होते तो खरा साहित्यिक असतो. अशी साहित्य निर्मिती होत असताना जर मनात कोणत्याही प्रकारची शंका नसेल, अभिलाषा नसेल, स्वार्थ नसेल किंवा कोणतं तरी एक दडलेलं हित आपल्या मनात आपण दडवून ठेवलं असेल तर तो साहित्यिक होत नाही हे लक्षात ठेवा. आणि आबा हे शब्द प्रभू आहे, त्यांच्या प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट स्वरूपाचं डायमेन्शन. आम्ही अनेक वेळा चर्चा करायचो, शब्द
तर असं का नसतं हे मलाही कळलेलं नव्हतं. पण जेव्हा त्यांनी प्रत्येक मेणबत्तीचं असणारं कर्तव्य तिने चोखपणे पार पाडलं तर नक्कीच माणसाला ऊर्जितावस्था प्राप्त होते. पण सगळ्यात महत्वाची मेणबत्ती कुठली आहे? आशावाद. आणि हा आशावाद कायम जिवंत असला पाहिजे. त्या आशावादावरच आपण आपलं भविष्य रेखांकित करत असतो. जेव्हा तुमच्यातला हा आशावाद संपेल त्यावेळेला तुमचं भविष्य अंधारात असेल एवढं निश्चित. मित्र, माणसाची परीक्षा ही माणसाच्या शब्दांच्या माध्यमातून करायची असते. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहू. म्हणायला छान, वापरायला कोणीच नाही. आज आपण आपली वस्तुस्थिती पाहतोय, मराठी भाषेची अवस्था पाहतोय, मराठी भाषेतल्या शब्दांची होणारी अवहेलना आपण सहजपणे झेलतो आणि पचवतोय. काय अर्थ आहे आता? आम्हाला कोणी साहित्यिक म्हणून का गौरवावं? जेव्हा आमच्या मनात आमच्या भाषेविषयी, आमच्या मुलखाविषयी, आमच्या कर्तव्याविषयी आस्था नसेल तेव्हा आम्ही साहित्यिक म्हणून घेण्याच्या लायकीचे नक्कीच नाही. अनेक अवतरणं पाठ करून समाजावर फेकली म्हणजे काही कर्तव्य होत नाही. तुम्ही त्याला किती खतपाणी घालता आणि माणसात किती बुरवता याला म्हणतो. आणि ते काम येते हे अवलिया करत आहे. ते उंटावर बसायला बोलत होडीत बसवतील, कदाचित पळायलाही लावतील. पण हे सगळं करत असताना त्यांच्या समोर एक दृष्टी आहे आणि ती कुठली आहे? समाज परिवर्तन घडलं पाहिजे. समाजातल्या समाज घटकांनी समाजाचा विकास करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्या हेतून काम करणारी ही संस्था त्यांनी मगाशी बोलून दाखवून अनेक संस्था आहेत. मनमुटाव, मनभेद, कर्तव्य आणि आपली कामं यांच्यात कुठे समन्वय राहिलेला नाही त्यांची खंत आहे. मित्रांनो, साहित्यिकानं कोणत्याही प्रकारचा आकर्ष कधीही बाळगू नये आणि कोणत्याही साहित्यिकाला कधीही हिरवू नये. तो स्वतंत्र विचाराचा आहे. त्याला त्याचे विचार मांडण्याची मुभा आहे. तुम्ही त्याच्यावर जबरदस्ती करू शकत नाही. तुम्ही फक्त त्याला चर्चेने विचारू शकता, हे मला समजवून सांग, तुझं बरोबर कसं. चुकीचं असेल तर तुम्ही त्याला समजावून सांगितलं पाहिजे हे चुकीचं कसं. आणि हा समन्वय जेव्हा तुम्ही साधाल त्यावेळेला सर्वोत्कृष्ट स्वरूपाचं साहित्य निर्माण होईल याची मला आहे. मोरे सर या कॅटेगरीत बसणारे संशोधक लेखक आहेत. कुठली तरी अवतरणं घेऊन त्यांची भाषांतरं करणारे नाहीत. ते स्वयंभू आहेत. इतर वाचा, मी म्हणत नाही कोणी कोणाची अवतरणं कोणी वाचू नयेत किंवा कोणी घेऊ नयेत. आग्रहानं पण सांगतोय मी, वाचावीत ती, घ्यावीत ती. आणि पण ती घेतल्यानंतर तुमच्यात तर कुठली प्रेरणा वर आली ती सांगा ना. तुमच्या मनाची प्रेरणा काय आहे, तुमचं उद्दिष्ट काय आहे, तुमचे विचार काय आहेत आणि त्या माणसानं मांडलेले विचार कोणते आहेत यांचा समन्वय साधून तुम्हाला स्वयंस्फूर्त कर्तव्य कोणतं करावं असं वाटतं ते ठरवा. लेखक होणं, विचारवंत होणं आणि विचारावर चालणं एवढं सोपं नाही. आज अनेक ठिकाणी आपण पाहतो गोल 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 फिरवत देऊन शेवटच्या कुठल्या तरी उद्दिष्टावर ढकलून देणारी माणसं लोक आहेत. आमच्या आशा, आमच्या आकांक्षा, आमच्या महत्वाकांक्षा आमच्यापासून हिरावून घेतल्या जात आहेत. आमच्यावर, आमच्या भाषेवर, आमच्या शब्दांवर, आमच्या विचारावर आमाप ओझं लावलं जातं आणि आम्हाला दबवलं जातं. पण जेव्हा आपण इथे दबत नाही तिथे स्वाभिमान आहे आपला आणि तो स्वाभिमान जपण्याचा आपण प्रयत्न करतो तेव्हा आपण खऱ्या अर्थानं माणूस होतो. माणसाचं हे कर्तव्य आणि ते त्यानं केलं पाहिजे. जेवढं बोलावं तेवढं थोडं आहे. मला त्या आशावादाबद्दल सर्वांना धन्यवाद द्यायचं. त्यांनी सगळ्यांनाच सांगितलं सगळं गेलं तरी जाऊ द्या, काळजी करू नका, फक्त
आशावाद जिवंत ठेवा. आशेवर मनुष्य जगत असतो आणि आशेनेच मनुष्य कार्य प्रवृत्त होत असतो असं भगवद्गीता देखील म्हणते. परंतु प्रत्येक मनुष्य आशेवर जरी जगत नसला तरी साहित्यिकाने मात्र स्वाभिमान जागृत ठेवून स्वयंभू झालं पाहिजे असं परखड विवेचन आदरणीय तुकाराम पाटील सरांनी केलं. आजचे उत्सवमूर्ती नंदकुमारजी मोरे शतायुष्य व्हावे अशी सर्वांचीच इच्छा आहे आणि त्यासाठी आपण एकदा टाळ्या वाजून त्याच्या इच्छेला आपण वजन देऊया. आजचे उत्सवमूर्ती नंदकुमार यांच्या या सन्मान सोहळ्याचं आभार प्रदर्शन मुरलीधर करणार आहे. तर मी मुरलीधर दळवीजी यांना विनंती करतो की आपण आभार मानावेत आणि यानंतर अर्थातच कार्यक्रम संपलेला नाही. तर या आभार प्रदर्शनानंतर आजचे उत्सवमूर्ती नंदकुमारजी मुंडे यांच्याच आवाजात आपण बसायला ऐकणार आहोत आणि त्यानंतर कार्यक्रम समाप्त होईल. ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी शब्दान काव्यमंत्री एक स्तुत्य उपक्रम चालू केलेला आहे. आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रांत पाटील सर्व उत्सवमूर्ती सर्व सारस्वतांचं लाडकं व्यक्तिमत्व नंदकुमारजी मुरडे आबा यांनी आपल्याला त्यांच्या घरी निमंत्रित करून हा कार्यक्रम चांगला करण्यासाठी प्रवृत्त केलं की त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आलिया अभंगा, विठ्ठला पांडुरंगा, अभंगाला जोड टाळची पळ्यांची, अभंगाला जोड टाळची पळ्यांची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. लेकरांची सेवा केली सतू आई, लेकरांची सेवा केली सतू आई, कस पांग फेडू कस हो उतराई, तुझ्या उपकारा जगी तोड नाही, तुझ्या उपकारा जगी तोड नाही, ओवाळीन जीव माझा सावळे विठाई, विठ्ठला